नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा लढण्याचा निर्णय अधोरेखित केलेला आहे। यापूर्वी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा देण्याच्यासाठी त्यांनी बहुधा तीच अट घातलेली होती आणि तशा प्रकारचे संकेतही राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये देण्यातही आलेले होते। राज ठाकरेंच्याकडून त्यावेळेला आकडा घोषित झाला नव्हता, पण आता तोच आकडा बाळा नांदगावकर यांनी लावलाय आणि तो जवळपास 225 जागांच्या आसपास जाऊन पोहोचतो। मनसे 225 जागा जर लढणार असेल तर तिची पहिली स्पर्धा ही स्वाभाविकरित्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोर येते। सध्याच्या काळात शिव उबाठा म्हणून जो गट उद्धव ठाकरे चालवतात त्या गटाचेही अधिकाधिक उमेदवार येत्या काळात मैदानात असतील अशी चिन्ह आहेत। अर्थात हा प्रश्न मवियाच्या अंतर्गत आहे, पण राज ठाकरेंच्या निशाण्यावर उद्धवच असतील हे आजच्या बैठकीतून संकेत स्वरूपात समोर आलंय। कारण उद्धव यांच्यावर जनतेचा राग अद्यापही कायम आहे असे स्पष्ट वक्तव्य राज यांनी केल्याचं समजलंय। थोडक्यात काय तर राज उद्धव असा सामना येत्या काळामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला दिसू शकतो, पण प्रश्न खरा वेगळाच आहे। 225 उमेदवार उतरवण्यासाठी आवश्यक ती सर्व साधन संपत्ती राज यांनी या युद्धासाठी गोळा करून ठेवली आहे का? ती नसेल तर कोण त्यांना रसद पुरवणार आहे? आणि त्यांचं पहिलं लक्ष हे केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे असणार आहेत की मविया असणार आहे की भारतीय जनता पार्टी असणार आहे की नरेंद्र मोदी असणार आहे? कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार या भविष्यवाणीच्या सोबतच नरेंद्र मोदींना केवळ बिनशर्त पाठिंबा अशा स्वरूपाचं वक्तव्य करून विधानसभेत राज ठाकरे काय करतील हे त्यांनी आधीच सांगितलं होतं। आत्ताच्या स्थितीला त्यांची लढाईची तयारी आणि लढाई नक्की कोणाशी हे समजून घेतलं तर आपल्याला येत्या विधानसभेतलं चित्र कसं असेल, येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा कसे सारीपाटावरचे सोंगट्या मांडल्या जातील हे लक्षात येतं। आजची लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं।